शिवराय मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. आणि खूप दिवसापासून आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ आलेला नाहीये. त्यामुळे मी ठरवलं की काहीतरी टाकत राहावं, पण असं की जे तुम्हाला आवडेल. पण मी नक्कीच प्रयत्न करेन की आपले ट्रॅव्हल्सचे ब्लॉग आणि गडकिल्ल्यांचे ब्लॉग नक्की येतील. तर मित्रांनो, आता माझ्या हातात तुम्हाला दोन पुस्तकं दिसतच असतील. पहिलं पुस्तक आहे स्वातंत्र्य सौदामिनी महाराणी ताराबाई आणि दुसरं श्री सखी ज्ञानती जयते. ठीक आहे. महाराणी येसूबाई. तर ह्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी मी तुम्हाला जसं बोलते, आपण काहीतरी नवीन घेऊन येत आहोत. तर ते आहे, मी एपिसोड चालू करतेय. म्हणजे काही भाग ज्यात आपण माहिती घेऊया. त्याचं नाव आहे शिवराय आणि बरेच काही. तर ह्यामध्ये आपण शिवरायांच्या जन्मापासून गडकिल्ल्यांची माहिती, त्याबद्दल त्याशिवाय शिवरायांची माहिती, सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्या व्यतिरिक्त मी शेवटला तुम्हाला काही प्रश्न विचारेल. त्याची उत्तरं जर तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मग मी रीलही टाकेल, त्याच्यामध्ये मी तुम्हाला टॅग करून सांगेल की या प्रश्नाचं उत्तर काय, तेही नक्की सांगा. तर चला, हे सुरू करण्याआधी आधी शिवरायांची राजमुद्रा व शंभूराजांची राजमुद्रा याचे स्मरण करूया. तर आधी शिवरायांची राजमुद्रा. प्रतिपश्चंद्रलेखे वर्धित्व विश्ववंदिता सौधसूनोऽसि बसैषा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. आणि आता दुसरी आहे शंभूराजांची, म्हणजे संभाजी महाराजांची. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा गौरी राजते, यं कस्य विनो लेखा वर्तते कस्य नो पै. तर मित्रांनो, जेवढी मला माहित आहे, म्हणजे मी आता बघितलं नाही, काही नाही, खूप दिवसापासून मला मुद्रा माहिती आहे. पण जर त्याच्यात काही चुकलं असेल तर नक्की मला सांगा. मी एकदा प्रयत्न करेन पुन्हा एकदा बघायचा, कारण किती वर्षापासून वाचलेली ही माझ्यापासून लक्षात आहे. नक्की मला कमेंट करून सांगा जर माझं काही चुकलं असेल. शिवरायांचा उदय हा यातला पहिला भाग. ह्यात मी तुम्हाला सांगणार आहे की शिवरायांचा जन्म कधी, कुठे व कसा झाला. दिनांक, आता त्या काळी दिनांक नव्हते, सध्या दिनांक आपण म्हणतो त्याप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 या साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म किल्ले शिवनेरी येथे झाला. त्या काळी महाराष्ट्राची परिस्थिती खूप बिकट होती. त्यावेळी महाराष्ट्रात निजामशाही, आदिलशाही यांचे राज्य होते. मुघलांनीही त्यावेळी महाराष्ट्रावर स्वारी करायचे ठरवले. 1636 साली त्यांनी महाराष्ट्रावर स्वारी केली व निजामशाही संपवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजे भोसले हे निजामशाहीच्या पैरी होते. निजामशाही बसवण्यासाठी त्यांनी अतूट प्रयत्न केले, परंतु निजामशाही संपली व त्यांना आदिलशाहीच्या पदरी चाकरी करावी लागली. शिवरायांचा जन्म झाल्यानंतर शहाजीराजे हे बेंगलोरला गेले, म्हणजे त्या काळचे बंगलोर. तेथे गेल्यानंतर इथे त्यांच्या माघारी जे त्यांना वतन दिले होते, सुपे, परभणी, पुणे, त्याप्रमाणे राजमाता जिजामाता या छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन पुण्याला राहायला गेल्या. जिजामाता यांचे वडील, जिजामाता या जाधव घराण्याच्या होत्या, त्यामुळे त्यांचंही येथे खूप चांगलं वर्चस्व होतं त्यांच्या वडिलांचे. पुण्याला त्या एकट्या शिवाजी महाराजांसोबत गेल्या.
त्यावेळी पुण्याची अवस्था खूप बिकट होती. त्यांनी तेथे पहिला नांगर चालवला. नांगर चालवून ही जमीन सुपीक करण्याचे प्रयत्न त्यांनी केला व शेतीला प्राधान्य दिले. इथे फक्त शिवरायांचा जन्म कसा झाला व ते पुण्याला आले एवढंच मी सांगितलं. यानंतर त्या व्हिडिओ मी जास्त मोठा नाही बनवणार आहे, कारण आता खूप वेळ त्यात जातो. मी रोज थोडे थोडे भाग त्यात टाकेन. तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, राजमाता जिजाऊ व शिवराय हे पुण्याला गेले व तेथे त्यांनी त्यांची सर्व जबाबदारी स्वीकारून तेथे काम सुरू केले. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला खूप थोडीशी माहिती दिली आहे. याचं कारण असं की व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं की व्हिडिओ आपण का बनवणार आहे, कशासाठी, आणि मी तुम्हाला थोडी थोडी माहिती कशी देत जाणार आहे. तर आज फक्त आपण थोडंसंच माहिती घेतली आहे, जसं की शिवरायांचा जन्म कुठे झाला व त्यानंतर काय झाले. पण याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्कीच देईल व ती व्हिडिओ मोठ्या करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तुर्तास मी तुमची रजा घेते या छोट्याशा व्हिडिओ नंतर. पण नक्की बघत राहावा. यात मी तुम्हाला नक्की प्रयत्न करेन जास्त माहिती देण्याचा. जय शिवराय, जय शिवराय.